हॅलो एव्हरीवन, तर आज आपण बघणार आहोत गव्हाचे उकडीचे मोदक कसे करायचे। तर ह्यासाठी मी इथे ओलं खोबरं विळीच्या साहाय्याने खिसून घेतलं आहे। नंतर एक कढई गरम करायची, त्यामध्ये तीळ भाजून घ्यायचे। मी इथे 1 वाटी तीळ घेतले, ते चांगले भाजवायचे, करपवायचे नाहीयेत, नॉर्मल भाजून घ्यायचे। नंतर पीठ मळून घ्यायचे। इथे मी गव्हाचं पीठ घेतले, त्यामध्ये 1 वाटी रवा घातलाय आणि तूप घातलंय। त्यानंतर चवीनुसार मीठ आणि पीठ मळून घ्यायचं। पीठ आपल्याला थोडंसं घट्टच मळायचंय, पातळ मळायचं नाहीये आणि काही वेळासाठी ते झाकून ठेवायचं। नंतर आपण जे तीळ भाजून घेतले होते त्याची आपल्याला पेस्ट करायची। पेस्ट बारीक नाही करायची, थोडी जाडसरच पेस्ट करायची आहे, अशा प्रकारे। नंतर एक कढई गरम करून त्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आणि खसखस भाजून घ्यायची। खसखस आपल्याला करपवायची नाहीये, हलकी भाजून घ्यायची आणि त्यामध्ये आपण जे खोबरं खिसलं होतं ते घालायचं। मी ते 3 वाटी खोबरं खिसलेलं घातलं यामध्ये। चांगले 3 ते 4 मिनिटं भाजून घ्यायचे आणि नंतर आपण जे पेस्ट केली होती तिळाची ती यामध्ये घातली आहे। आता इथे मी अर्धा वाटीच तिळाची पेस्ट घातली आणि इथे 1.5 वाटी काळा गूळ घातलाय। 3 वाटी खोबरं घातलं होतं, त्यामुळे 1.5 वाटी काळा गूळ घातला। आपल्याला संपूर्ण मिश्रण सुकेसपर्यंत चांगलं भाजून घ्यायचंय आणि सर्वात शेवटी ह्यामध्ये वेलची पावडर घालायची। तर अशा प्रकारे मी मिश्रण सुकेसपर्यंत भाजून घेतलं होतं। नंतर आपण जे पीठ मळलंय त्याला थोडासा तेलाचा हात लावून पुन्हा एकदा मळून घ्यायचंय। नंतर एक छोटा गोळा घेऊन अशा प्रकारे लाटायचंय। त्यानंतर ह्यामध्ये 1 चमचा मिश्रण घालायचंय आणि मोदकाच्या कळ्या पाडून घ्यायच्या। त्यानंतर आपण जे मोदक केले आहेत त्यानंतर एका वाटीमध्ये पाणी घेऊन हे मोदक त्यामध्ये आपल्याला बुडवायचे आणि एका चाळणीमध्ये ठेवायचे। चाळणीला मी आधी खाली तेल लावून घेतलं होतं, तर अशा प्रकारे आपल्याला ठेवायचे। नंतर एका टोपामध्ये गरम पाणी करायचं, त्यामध्ये अर्धा लिंबू टाकायचे आणि चाळणीमध्ये जे मोदक घेतले होते ते यावर ठेवायचे आणि वरतून झाकण लावून ठेवायचे। 15 ते 20 मिनिटं आपल्याला मोदक चांगले उकडवायचे। 20 मिनिटांनंतर मोदक उकडले जातील चांगले। 20 मिनिटांनंतर मी झाकण काढलं होतं आणि अशा प्रकारे आपले गव्हाचे उकडीचे मोदक तयार आहेत। अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। थँक यू।